ॲप्स आपण काय करू, आपल्या फट्ट्यावर नाही जमणार, चटई घेऊन मारणं लागेल आपल्याला. तर ही चटई बा आवाज येऊ राहिला पत्र्यामुळं, वरती पत्रे आहे त्याच्यामुळे आवाज येऊ राहिला. त्याच्यामुळं आपण काय बोलतो त्या नवीन हँडसेटमध्ये आवाज येत नाही. तर आपण हा नवीन मोबाईल आणला होता, त्याचा रिव्ह्यू आपण दाखवू आता. पण इथं काय होऊ राहिलं, आवाज येऊ राहिला पत्र्यामुळं, वरती पत्रे आहे त्याच्यामुळे आवाज येऊ राहिला. त्याच्यामुळं आपण काय बोलतो त्या नवीन हँडसेटमध्ये आवाज येत नाही. तर आपण हा नवीन मोबाईल आणला होता, त्याचा रिव्ह्यू आपण दाखवू आता. पण इथं काय होऊ राहिलं, याला माईक सिस्टीमच नाही. माईक सिस्टीम आपल्याला वायरलेस नाही का आपल्याकडं, आता हे नाही डायरेक्ट कनेक्टवाला माईक नाही. तर याला कनेक्टवाला माईक आणणं लागणार आहे, कारण की याला वायर लागत नाही. वायर लागलं तर बाहेरचा आवाज येत नाही. असा म्हणलं तर लय आवाज येऊ राहिला. तर आपण काय बोलतो काय नाही, पत्र्याचं काहीच कळू नाही राहिलं. तर चला आता काय करू, बाहेर तर आज जाता येणार नाही आपल्याला. तर आज आपला वर्कआउट इथंच करणं लागणार आहे, कारण की वाट बघितली, पाऊस तर कमी व्हायचं नावच घेत नाही. रात्रीपासून पाऊस आहे, म्हणजे संध्याकाळपासून पाऊस चालू, अजून दिवसभर आणि उद्यापर्यंत पाऊस सांगितलेला आहे. तर मग आता काय करू, आपण इथंच बेसिक आज आपली हिल ट्रेनिंग होती, पण आज काही शक्य नाही. आता काय करू, आपल्या इथंच जे शक्य होईल ते वर्कआउट करू आपण. बेसिक फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आपल्याला स्किपिंग मारता येते, हाईटचं बसन का नाही माहीत नाही, स्किपिंग नाही तर आपण ॲप्स वर्कआउट करू आपण. तर चला, ॲडजस्टमेंट करणं लागेल आपल्याला थोडीशी. तर आपण एवढी जागा केली, इथून एवढी जागा केली. आता आपला पोटात पिंजरा आहे मागं, ह्याच्यापेक्षा जागा ॲडजस्ट होत नाही आता मोठी. तर चला, एवढी पण सफिशियंट झाली आपल्याला. पण एवढं आहे, आपलं वर्कआउट रिझल्ट भेटला पाहिजे फक्त. बाकी काय प्रॉब्लेम नाही, जागा केवढी असू, कुठं असू, काय असू, फक्त आपलं एक रुटीन असते, रुटीन तुटली नाही पाहिजे. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आज आपण इथं स्किपिंग करता येईल का माहीत नाही. तर एकदा ट्राय करून बघू, स्किपिंग जमली तर स्किपिंग मारू, नाही तर मग आपलं रेग्युलरमध्ये डिप्स आणि ॲप्स वर्कआउट करू आज. कारण की दुसरा वर्कआउट काही करता येणार नाही, आणि स्क्वॉट वर्कआउटच करू आपण मग, कारण की दुसरं ऑप्शनच नाही आपलं इथं. तर चला बघू, ट्राय करून एकदा स्किपिंग जमते का नाही. जमली तर मग सेट मारू, नाही जमली तर मग आपलं दुसरं वर्कआउट आहे रेग्युलर. पण एवढं आहे, गॅप नाही पाडायचा, कारण सुट्टी मारली तर आपलं सगळं मोमेंटम असलं ना, सगळं तुटून जातं. वर्कआउट करा, थोडा करा, पण वर्कआउट करा तुम्ही. कसं आहे, आणि एक दिवस गॅप पडला तर सवय लागते, डोक्याला सिग्नल झाला एक दिवसाने काय झालं तर सोडून देऊ. पण एवढं आता 270 दिवसापैकी एक दिवस सुट्टी मारे सगळं वाया जाईल, हे नसतं मेन म्हणता. थोडं का होईना पण करा, कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. कारण की आज तुम्ही वर्कआउट झाला नाही तर थोडा करा, पण तुमची लेवल राहते. तर चला,
स्किपिंग आपण 200 3 सेट मारले आपण, कारण की इथं मारायला जागा नाही, ॲडजस्ट नाही, तरी आपण एक लेवलनी मारली. पण शूज न घाता खाली सरफेस खराब आहे ना, त्याच्यामुळे विदाउट शूजचं जमत नाही आपल्याला एवढं क्लिअर मारायचं. त्याच्यामुळं 3 सेट मारले आपण, 200 600 स्किपिंग मारल्या. आता नेक्स्ट वर्कआउट काय, स्क्वॉट वर्कआउट. तर स्क्वॉट वर्कआउट करू. चला आता तर आपण 50-50चे 4 सेट मारले स्क्वॉटचे. तर सपोर्टिंग आपण स्क्वॉट मारले. तर चला आता दुसरा वर्कआउट काय, ॲप्स वर्कआउट. तर चला ॲप्स मारू आता. एक गोष्ट आहे, आपण ॲप्स मारायच्या आधी आपण काय करू, काप्स वर्कआउट करू आज, कारण की दुसरा नाही. तर काप्स वर्कआउट थाईज मारली. काप्सवर पण थोडा लोड येईल. काप्स काबर मारतो, आपलं रनिंग करताना जे पाय उचलतो आपण, जे मसल पॉवर लागते काप्समध्ये सगळ्यात जास्त लागते. तुमचे जेवढे काप्स मजबूत असेल तेवढं तुम्हाला स्पीड वाढायला आणि रनिंगमध्ये पाय टाकायला एकदम सोपं जातं. तर चला आता काय करू, काप्स वर्कआउटचे 2-3 सेट मारू. जास्त नाही मारायचे बिगनरने, जास्त मारलं तर क्रॅम्प यायची शक्यता आहे. त्याच्यामुळे एकदम बेसिक मारायचे. तर चला काप्स वर्कआउट मारले आपण. आता काय करू, ॲप्स वर्कआउट राहिले. आता आजचा वर्कआउटचे फक्त ॲप्स वर्कआउट राहिले, त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला ॲप्स आपण काय करू, आपल्या फट्ट्यावर नाही जमणार, तर चटई घेऊन मारणं लागेल आपल्याला. तर ही चटई पहा, कारण की नरम खाली कडक सरफेस आहे. एवढी बस तर इथे टाकली बघा चटई.
तर आपण इथं ॲपचे सेट मारू, त्याच्यानंतर इथंच फुल बॉडी स्ट्रेचिंग करू, कारण की भारी पाऊस चालू आहे जोरात. तर आपण जे 2 सेट मारले, 2-2चे आपण 3-3 सेट मारले ॲप्स वर्कआउट. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. आज फक्त हे करणं लागेल. आज तर संध्याकाळी जमलं, संध्याकाळी आपण जॉगिंग करू. आजचा अर्धा वर्कआउट उद्या कंप्लीट करण्यासाठी, कारण की पाऊस चालू आहे, दुसरा वर्कआउट करता येत नाही इथं. तरी आपण केलं. पहिले स्किपिंग मारल्या, त्याच्यानंतर स्क्वॉट्स मारल्या, नंतर काप्स मारलं, त्याच्यानंतर ॲप्स वर्कआउट केला. एवढा वर्कआउट केला आज. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. थोडा कमी झाला, पण बुरबुर येऊ राहिली, कमी जास्त होऊच राहिला. आता थोडासा उघडला, परत वाढला होता, परत कमी झाला. आता परत आपण ग्राउंडवर गेलो, परत वाढन. मग परत तिथं मोबाईल ठेवायला जागा नाही, मेन फंडा ते होय. आता वर्कआउट संपत आला. तर एक गोष्ट आहे, कधी पण वर पाणी असो, पाऊस असो, काही प्रॉब्लेम असो, काही असो, वर्कआउट कंपल्सरी करायचं म्हणजे करायचा. कारण की वर्कआउट करताना माइंडसेट सगळं इथं पाहिजेत. नाही तर काय, आपण वर्कआउट करतो, माइंडसेट दुसरीकडं करायचं म्हणून करायचं, ही गोष्ट नाही करायची. प्रॉपर सेट मारायचे, प्रॉपर वर्कआउट करायचा. तीच एनर्जी आपली जशी रेग्युलर असते, तीच एनर्जी इथं राहिली आपली. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आपण. एक गोष्ट मेन आहे, वर्कआउट
वर्कआउट पुढं करा, काही करा तुम्ही, पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. ते केल्याशिवाय दुसरं वर्कआउट चालूच करायचं नाही आणि एंड करायचं नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, कारण की मेजर इंजुरी कधी होणार नाही तुम्हाला, कधी कोणता शिंग पेन होणार नाही, कधी कसं मसल पेन होणार नाही, काहीच होणार नाही तुम्हाला. हे मेन गोष्ट आहे. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग दरवेळेस कंपल्सरी सांगतो तुम्हाला, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता पाऊस उघडला बघा, आपला वर्कआउट संपला, पाऊस उघडला. रात्रभर पण पाऊस चालू होता, तरी मध्ये मध्ये भरपूर येऊ राहिली. पण चला आवरू आता. आपला 269वा दिवस, पावसामुळे बाहेर जाता नाही आलं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट चॅलेंज सोबत, नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.